चल बाई एकदाच आवरलं निघता निघता एवढं ऊन झालं बाया काही खरंय घरातलं आवरायचं पळायचं निघायचं काय ऊन झाले म्हणलं होईन लवकर सकाळ सकाळ त्याच्यात मुंडक घालून झालं का झालं असं तर निघायचं का भाऊ अय आप्पा तुला बोलते थोबाड वाशा बोल की. अरे चल ना बाबा ते राणी मावशी वाट बघती कुठं कुठं म्हणजे रात्र तुला सांगितलं विसरला काय कीड बीड लागलं का तुला? मी पण सांगितलं होतं मला जायचंय म्हणून. गप्पे तुला जायचंय तर राणी मावशीनं आमरस चपाती खायला बोलवलंय कुठली मावशी? डोकं एक मुस काढत सनकेने ओढू का कुठली मावशी म्हणजे तुला मावशा विसरल्या काय तू अरे मागच्या हप्त्यात गेलो ती कुठली होती? य बाई ही पोरगाच काय करतोय चावायल्यासारखं मावशी मावशी पण आहेत किती मला मावश्या? तुला आहेत किती मावशी म्हणजे तुला माहित नाही का तुला मावशा किती? अरे पण तू मागच्या हप्त्यात मावशीकडं, त्या हप्त्यात मावशीकडं, परवा दिवशी मावशीकडं, आता म्हणते मावशी आहेत किती? आता आज का मला बाबांना भेटावं लागल. मावश्या तू प्रत्येक वेळेस मावशी 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 कुठली मावशी? माझी गावं धंदे सोडून मावशांकडे जात तुला बसू काय ते नाही घेणे चल म्हणलं का गप निघायचं कशाला जायचं? आता बघ आमरस चपाती खायला जायचं म्हणा कशाला जायचं आलेच का परत तिथं आमरस हं. कालच आमरस मी अजून विसरलं नाही भाई. काल काय जानेवारी आमरस दिलता मला आणि काही आमरसच सांगते आणि त्यात आता जायचं मला मस्त खाटखुट खायला त्या आब्याचा फोन येतो आणि कुठं जाऊ हिच्यासोबत आमरस खायला मावशीकडं. कसं कटू हिला आता? अय अय मेंटल बिंटल झाला काय थोबाड तिकडे करते असं काय आंघोळ केली नाही काय खास खोजली सुटल्यावानी करू तो तिकडे कोण आहे तिकडे बसला काय कोण येऊन काय ना तू तुझा आणि ते आमरस खाल्ला आणि कोणाबरोबर तो आमरस खाल्लाय कुठे काय कुणी आमरस खाल्लाय? इथे आमरस मला आवडत नाही आणि त्यात मावशीने बनवलेला अजिबात नाही. काय असंच चवणं ढवत्यात निसं पाणी होतं एक आंबा आणि 2 ग्लास पाणी. काय आमरस म्हणतात त्याला? नको पंचायती करू तू त्यापेक्षा काल खाल्ला पाहिजे होता. जानवीने बनवला होता आमरस. हा हा अजून तोंडाची चव नाही गेली मला. कोण जानवीन फिनवी ते जाऊन दे. अरे कस काय जाऊन दे जानवीने आमरस बनवला अरे हाय कोणी झिपरी अगं ती ती माझी- हाय माझी मैत्रीण. ती मस्त आमरस बनवते. तिने आमरस खरून आणला होता शेतात. बाई म्हणजे तिच्या घरी शेतात घेऊन इथं आला. शेतात घेऊन तिला आला इथं अगं तिला नाही घेऊन आलो. मी शेतात होतो काम करत होतो शेतातले हं. आणि ते तिने बघितलं मला फोन केला. म्हटले कुठे आहेत? म्हटलं शेतात ते काम करतो. म्हणते तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. अगं बाय मग बाय ती बाय. आलती माझ्यासाठी घेऊन मस्त थंडगार. असा मूस काढीन नाही ते नको ऍक्टिंग करू काय थोबाड होतं? हे करून तू खाशील ना अक्का. तुझं असं तोंडाला असं पाणी सोडायला लाल गळायला लागलं. काय लाल गळायला लागले लाज शरम धर जरा खाऊन खाऊन एवढा मोठा घोडा काय फुकट झाला काय इथं प्लेट चाटू चाटू खातो अयो लय भारी झालं अगं मी तिच्या हाताला लागलं ते पण खाल्लं असतं पण जाऊन दे. ते म्हटलं घरी जायचं म्हणून सोडलं. म्हणजे निर्लज्ज ते आमरस आमरस म्हणते Shut up. आमरस. निर्लज्जपणा आमरस. करतो चल बाबा चल तू. जा तू. मी चाललोय. मला ए, नाही, आधी फोन नाही. करतोय बघ. काय नाही आता फिटे त्या आब्याला मी बोलते त्या आब्याला काम नाही का आणि काम धंदे सोडे कॉलेज नाही काय नाही ना अमकं नाही. कॉलेज नाही म्हणजे कॉलेजचीच काम आहे. त्यासाठी आता नवीन वर्ष चालू होणार आहे. त्यासाठी तयारी चालू आहे. 10 वेळा फोन करतोय तो. अय, अय, मी काय एवढी पण काय मूर्ख नाही म्हणजे लगेच आज सुट्ट्या बिट्ट्या व्हायच्या अगोदर तुझ्या झाल्या लगेच नवीन कॉलेजची तयारी अगं आता लास्ट इयरची तयारी करायची. हे बघ हं. आला का फोन? काय त्याला तरी 100 वर्ष आयुष्याच्या पोराला हाय. नाही, हॅलो नाही, भावा. बोलून घे पटकन हे निघायचं. काय निघालोय? अरे अक्का बाईने अडवलंय. मावशीकडे जायचं काय सांगू तुला. आता आमरस कालचाच आमरस विसरलो नाही मी. आज कुठं आमरस खाल्ला तो मावशीकडे. बस झालं, बस झालं. चाललोय त्याचा फोन आला. मी निघालो. तुझा ए नाही ठेव भावा. आलो मी. तू चल नाही मी चाललोय. ए अक्का तू कुठे चालला अगं मला लय महत्वाची काम आहे यार. तुझं काय लावलंय मध्येच मग जायचं पप्पाला घेऊन जायचं दादाला घेऊन. मीच भेटतो का तू तुला? काय शिंगाने सारखं पालता घालायला काय तर पाहतं म्हणजे आता शिकायचं जेव्हा शिकवतो तेव्हा म्हणजे शिक आता शिकायला लागलं तर काय लागलं तुझं पालट्या घालायला मी चाललो. अरे अरे नको अरे ऐकून या नाही तुझ्या नादी लागून पाहिजे नाही. चाललो मी. मला लय काम आहे. मी याला कुत्रा याचं मड उचाले याचं खोबडच फोडायला पाहिजे काय नाटक करतो रे चाललो मी. चाललो. गेला तो उधाळला अक्का बाईने डोकं खाल्लं. आता निघायचं यायला कधी. हे बघ याचा पण फोन आला. बोल ना भावा.
ए निघालो हे काय आलो लगेच. अरे अक्काबाईने डोकं खाल्लं राव, काय सांगू. अरे मी बी इथं येऊन बसलो राव, ते वाट बघतोय. आलो भाऊ मला फक्त 5-10 मिनिटं दे. 10.5 मिनिटात आलो मी, लगेच आलो बघ. निघालो. ये पटकन ये लवकर. आलो. हा. कोणलं निवेदन करायचे आपल्याला, ये पटकन. हा तेच चाललंय. मी काय सांगू तुला, आल्यावर सांगतो तुला. लय वांदे झाले, अक्काबाईने एवढं डोकं खाल्लं आणि त्यात कालच्या जान्हवीचं निघालं विषय आमरसचं. ते काय विषय काढला तिथे. अरे ते तोंडातून निघालं, आता काय बोलू तुला. बरं ये पटकन. बरं आल्यावर तुला सगळं सांगतो. आलो मी, चल येऊ का, निघालोय मी, ठेवू का. हा, ये. हा. आज कुठं जातो रे मी, याला याचं बघतेच मी आज याचा पिच्छा सोडल्याशिवाय राहत नाही दम. आता याच्या काय नाटक आहे. ह्यो कधी यायचा, लय वेळ झाली याला फोन करून, आलेला बी दिसत नाही ह्यो. आतावर मोटर बघतो मी चालू करून. लाईट बी नाही आलेली, लाईट नाही आली. ह्यो कधी येतोय काय माहिती आता. ह्यो याच्यावर तरी मी बसतो मी तिथं जरा. आईला कोणाला किती वेळ झाली फोन केलाय, आणखी याय नाही. दिसानं बी कुठं आलाय का नाही काय माहिती. आणि त्याला आहे ना फोनच लावतो त्याला. अरे कुठं आलाय. अरे आलो 2च मिनिटं, एक गाडीच लावतोय, आलो लगेच. अरे किती वेळ झाला तुला फोन केलेला. अरे मी शोधत होतो तुला इकडं तिकडं, परत त्या मावशी भेटलं, ते म्हटलं गाडी इकडं नका लावू. आलो लगेच आलो. ये पटकन ये. हे काय येतोय भाऊ, बस काय. हा ये. हा. लई वेळ लागला राव यांनी, येतो का नाही काय माहिती. या कुण्या पाहिजे ना उपाशी मारायची वेळ आली मला. जीव द्यायचं वेळ आली आता. यायना बी कुठं जा आलाय काय माहिती. जीव बिव देतो काय रे आता. काय राव तू रोजचीच बॉम्ब आहे राव. का काय मध्ये हुशार येतो तू. किती वेळ झाले मी इथं थांबलो. अरे मी तिथं गाडी लावली, म्हटलं कुठली विहीर कुठल्या पाठ कुठं जायचं मलाच कळत नव्हतं. तिथं गाडी लावली, त्या मावशी भेटल्या, त्या म्हटलं इथं नाही तो तिकडे. परत गाडी वळून इथं आलोय. आणि त्यात चालत आलं, गाडी किती लांब लावली माहिती काय. आणि त्यात तुझ्या अक्काबाईने डोकं काढलंय, काय सांगावं. तू ये वर बाबा, तू जीव पण नाही जायचं तुझा. पडलास ना हातपाय तुटतील, पाणी नाही येईल. बरोबर चल चल पटकन. ये. एक उडी मारते. चल मग काय नाही काय येतोय. येतोय हा? पैसे पण कोण देतं? किती वेळ लागणार आहे? ते म्हणलं येतोय म्हणून तेवढं बसू आपण इथं. कुठं इथंच करायचं का? त्यांना इथं बोलावलं. हा का? हा चल मग काय भारी वातावरण मस्त आहे, थंडगार. हे बाबा हळू ना. हे सॉरी लक्षातच नाही माझ्या. आणले ते जाईन फुटून. लक्षातच नाही माझ्या. तुला नाही मला नाही घाल कुत्र्याला. अशी करावं. हे दोघं येते ना, त्यांना सांगू आणायला परत. त्यात काय नाही. तू लावलं यायला तास, ती लावची 2 तासाचा. नाही ना, तुला काय सांगितलं त्याने, निकेने काय सांगितलं. येतो म्हणला. कुठं आलाय काय म्हणलं येतोय म्हणलं 15 मिनिटात आलो. आई घातली 15 मिनिटं. अरे आपण फोन लावला होता, अर्धा तास झाला असं मला तर वाटतं. विहिरीवर होतो आणि आलोय कुठं आपण आता. काय खरंय त्यांना. काढायचं लिटिल घ्यायचं का आपण. हा त्यांना येऊ यायचं सगळं गरम व्हायचं सगळं. येतोय ना राव.
ते मटणाच्या वासाने येतं दाताचं पाणी हा ना गिळत मग जसं पाणी यायला लागले आणि त्यात मग अक्का काय म्हणते आमरस खायला चल. कालचा आमरस अजून ते चव गेली नाही मला ती बसलं. इथं काय जाणवीची. दिसतं नाही. इथं काय आता काय केळी खायची ते केळाला बी केळं नाही. ती जायला काय मग दुसरंच खायची वेळ आली. आंबा आहे का नाही काढायची का ही डाळी दिसते ती मग नको जाऊन झालं असतं चकनाला थोडस लिटिल लिटिल स्टार्टर. हे बघ ही डाळी ना आंबे काय घेऊन करतो याला. हा ना स्टार्टर झाला असतं ना आपल्याला. ती सरची भाजी लाव काढून फोन लाव त्यांना कुठं आले बघ. काय झालं उठली त्याच्या नाही. रिंग वाजते पण उचलं नाही बघ बरं. आयला म्हातारी तापली रे. काय तू इकडे ये रे पहिला. काय नको ना. अरे भावडा तू इकडे ये रे. सोड्याकडे चालला तू. उठ ना, हो उभा राहा ना. मा काय नाही काय तू नाही. काय नाही बघत आहे. उभा राहा तू पहिला. तू भावडा पुढे पळा रे. यांचं मुर्दा उचललं यांचं. हा तू घरी यायचा नाही का रे भाडू याचा मुर्दा उचलला हे भाडू घरी नाही यायचा का हा तू घरी घे नाही तो तंगडा साली ना तर बघ आणि ह्यो त्यो सोंड्याला घेऊन येतो काय अगो, काय बाई डोक्याला शीन हा मला तिकडे जायचं तिथे आबरा चपाती राहिली सगळं राहिल्या भाड खाऊमुळं किती घरी आलो याचा तंगडा साळी त्याची पिस्तान पुढायची बया रोग आला याचा. बया काय याच्यात बाई त्या मी येलेली याच्यात बाटल्या घेऊन याचा मुर्दा आहे हाच याने घरी यावा याचे डबड ही टोपी टापी सगळं घेऊन जाते याचं मड आहे, याला मोबाईल घेत नाही सगळ्यांचे नंबर काढते आणि याचा आज आहे ना कार्यक्रमच करीत हा बस बोंब लय स्टेपने सुधावले माय माझी होती नाही ती हाडकं तोडली त्याचा का वर्ल्ड बाबा तिथं तू आहे ना आता मी तू चालला मला राव त्या अक्का बाई मारायला लागली. तुमच्या संग परत नाही मला या भाऊ थांब ना पाहिजे. बाबा आपलं चालता येईना तिकडे रे. राहिलेत लय स्टेपने सुजले माय बाबा. लय दुखते. काय मी कसं काढत असेल मग अख्खं घर सकाळची बसायची पंचायत झाली बाबा माय आता. काय वावरात बांधली तुझी. आता ही थांब ना मला काय परत नाही म्हणायचं रे बाबा ही दोघं नित्या आणि यायची दोघं जण त्यांची त्यांना तिकडे जळू दे